हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती लोकसभेसाठी सुनेत्र पवार आज अर्ज भरणार। सुनेत्र पवारांचा अर्ज भरण्यासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्र पवारांना उमेदवारी दिली। पवारांनीही सोबत येण्याचा शब्द दिला होता। पुण्यामध्ये कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं विधान। सुप्रिया सुळेंसह मवियाचे 3 उमेदवार अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर मवियाची जाहीर सभा, शरद पवार, संजय राऊत सभेला संबोधित करणार। उदयनराजे भोसले शक्ती प्रदर्शन करत सातारा लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार। रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये तटकरे शक्ती प्रदर्शन करणार। माहितीमध्ये 7 जागांवरून तिढा कायम। रत्नागिरी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील उर्वरित जागांवर उमेदवारांची घोषणा होणं बाकी। 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। नारायण राणेंची माहितीकडून अद्याप रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभेसंदर्भात उमेदवारीची घोषणा नाही। आज माहितीची संयुक्त पत्रकार परिषद। मंत्री दीपक केसरकर, अनिल पाटील, प्रसाद लाड यांची संयुक्त पत्रकार परिषद। सांगलीचे भाजप उमेदवार संजय काका पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये प्रचार सभा आहे। ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार? मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल। तर राज ठाकरेंनी खेडेकरांना बैठकीसाठी बोलावलं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासांनी मनसेची लोकसभेच्या दृष्टीनं महत्वाची बैठक। राज ठाकरे कार्यकर्त्यांकडून आढावा घेणार। कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराज छत्रपती सर्वाधिक श्रीमंत उमेदवार। शाहू महाराजांकडे 297 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम संपत्ती। शिंदे, अजित पवारांनी बाप सोडला आणि ही बाई बापच बदलते। नवनीत राणांच्या वक्तव्यावरून यशोमती ठाकूरांची सडकून टीका। मोहिते जनतेसाठी नव्हे, केवळ कुटुंबासाठी लढतात। मोहितेंना सर्व पदं स्वतःच्याच घरामध्ये पाहिजेत। रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा धैर्यशील मोहिते पाटलांवर हल्लाबोल। कल्याण, डोंबिवली, तळोजा, उल्हासनगरचा पाणी पुरवठा आज बंद। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी जलवाहिनीची दुरुस्ती होणार। सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। इंडिया आघाडी सत्तेमध्ये आल्यास सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करणार, तृणमूल काँग्रेसची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।